नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. सायली अर्जुनला सांगत असते, खरं तर सुमन काकूंचं देखील कौतुक करायला हवंय. म्हणजे नागराज काकांसमोर त्या थोड्या देखील न घाबरता कसं मनोरुग्ण असल्यासारखं नाटक करतायत. आता ते अर्जुनला देखील पटतं. त्यावर अर्जुन बोलतो की हो, खरं तर नागराज काका किती भयानक आहे. आणि खरं तर सुमन काकूचं लहानपणापासून मी पाहतोय, तिने कधी कोणावर आवाज चढवलेला देखील मला आठवत नाहीये. पण तरी देखील नागराज काकाचं हे सगळं नाटक बाहेर पाडण्यासाठी ती किती स्ट्रॉंग पण आहे, सगळं काही हँडल करते वगैरे. त्यावर आता सायलीला मात्र संशय येतो की कदाचित नागराज काका देखील नेहमी नाटकच तर करत असतात. म्हणजे पहा ना, आधी कसं की ते सुमन काकूवर हात देखील उचलायचे, पण आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत झाल्यावरच त्यांनी कबूल केली. सुरुवातीला मात्र त्यांनी हे कबूल देखील नाही केलं. आणि आता मात्र सुमन काकू सापडल्यापासून सारखं माझी सुमन असं करत असतात. त्यांना संशय तर आला नसेल ना सुमन काकूवर. तर इकडे नागराज आता सुमनला घाबरवून द्यायचा प्रयत्न करत असतो. तो तिला बोलत असतो की अगं, आठवतंय का तुला काही? नाही आठवते ना. आणि आठवलं तरी तू कोणाला सांगणार आहेस? कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? अगं तू तर मनोरुग्ण झाली आहेस ना. तुझ्या तर डोक्यावर परिणाम झालाय आता. डॉक्टरांनी पण हेच सांगितलंय. मग आता कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? आता तो मरणाच्या वगैरे काहीतरी भाता करत असतो. त्यावर आता सुमन बोलते की तो नाही मेला, मी मरणार आहे. आता ती असं वेड्यासारखं नाटक करत असते नागराज समोर. त्यावर नागराज तिला बोलतो की तुला कशाला मारेन मी? तू कशाला मरणार आहेस? अगं, तुला मारायचं नाहीये काही मला तर रविराज किल्लेदारला मारायचंय. काय, कोणाला सांगणार होतीस तू? रविराज किल्लेदारला का? अगं, त्याला तर मी केव्हाचाच गुंडाळलाय. तो तर माझ्या प्रेमामध्ये वेडा झालाय, वेडा. आणि खरं तर त्यालाच मारायचंय मला. त्याच्या प्रॉपर्टीमधला एक देखील रुपया देखील मला मिळालेला नाहीये. मी फक्त आपलं त्याने टाकलेल्या तुकड्यांवरच जगतोय. म्हणूनच मला त्याला मारायचंय. त्याची ती बायको, त्याची ती मुलगी, सगळ्यांना काहीही करून त्याच्या सगळ्या फॅमिलीला मला संपवायचं होतं. आणि म्हणूनच मी तो ॲक्सिडेंट घडवून आणला 22 वर्षांपूर्वी. येते का तुझ्या काही लक्षात? नाही आठवते? मी सांगतो ना, 22 वर्षांपूर्वी तो जो ॲक्सिडेंट झाला होता ना, तो मीच सुपारी दिली होती महिबतला त्यांचा ॲक्सिडेंट करण्यासाठी. तो रविराज किल्लेदार, त्याची बायको, त्याची मुलगी, सगळ्यांना संपवायचं होतं मला. आणि या सगळ्या प्रॉपर्टीचा मला एकट्याला मालक व्हायचं होतं. म्हणून मी सुपारी दिली होती. पण तरी देखील ते तिघेही या सगळ्यातून वाचले. आता तेव्हापासून मी याला मारायचा प्रयत्न करतोय. आता मात्र हे सगळं ऐकून सुमन मात्र खूप जास्त घाबरून गेलेली असते. ती मात्र निशब्द तशीच उभी असते. त्यावर आता नागराज खूप चिडतो आणि बोलतो की काय कळतंय का तुला? काय सांगितलं मी, कळालं का तुला? नाही ना, तुला कळणार पण नाही. कारण तू आता वेडी झाली आहेस तिथे बांधून ठेवून वगैरे, असं बरंच काही तो आता सुमनला देखील सांगत असतो. आणि सुमन खरंच वेडी झाली आहे यावर त्याचा देखील आता विश्वास बसलेला असतो. आणि त्यामुळे सुमन कोणाला काही सांगणार देखील नाही. आणि सुमन काही बोलली तरी तिच्यावर विश्वास कोण ठेवणार, या भरोशावर मात्र आता हा सुमनला सगळं काही सांगून मोकळा होतो की त्या 22 वर्षांपूर्वी झालेल्या ॲक्सिडेंटचा खरा मास्टर माइंड देखील हा नागराजच आहे म्हणून. आता तो कबूल करतो की त्या 22 वर्षांपूर्वी झालेल्या ॲक्सिडेंटचा मास्टर माइंड मीच आहे. आणि तो महिपत तुझ्या शेजारी बांधून ठेवलेला होता ना तिथे, त्याला सुपारी दिली होती मी. आणि मग त्याने तो ॲक्सिडेंट करवून आणला होता रविराज किल्लेदारला मारण्यासाठी. तुला आणि त्या महिपतला किडनॅप देखील मीच केलं होतं. आता खरं तर नागराज त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली इथे सुमन समोर देऊन टाकतो. सुमनला मात्र काही एक समजत नाही. ती मात्र अशीच नागराजकडे आश्चर्याने पाहत असते आणि खरं तर घाबरलेली देखील असते. कारण तिला जो संशय असतो नागराजवर, तो आता खरा ठरलाय. आणि नागराजने मात्र एक एक करून त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली आता सुमन समोर दिली आहे. कारण त्याला आता विश्वास पटलाय की सुमन खरंच मनोरुग्ण आहे म्हणून. आता तो त्याच्या खिशातून गोळ्या काढतो आणि बोलतो की हे बघ, काय हे
गोळ्या डॉक्टरांनी दिल्या आहेत की नाही गोळ्या? आणि काय सांगितलं बरं डॉक्टरांनी? की या गोळ्या खाल्ल्यानंतर तू लवकर बरी होशील. पण तुला का देऊ मी या गोळ्या? तू तर अशीच आहेस, तेच चांगलं आहे ना माझ्यासाठी. तू तर माझ्या आधीपासूनच डोक्यात गेली होतीस फार. आधीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच तू फार माझ्या डोक्यातच गेली होतीस. पण आता आता तर मात्र तू जास्तच डोक्यात गेली आहेस. त्यामुळे तू अशीच राहा. तू काही बरी वगैरे व्हायला नकोय. त्यामुळे या गोळ्या काही मी तुला खायला वगैरे देणार नाहीये. आता हे ऐकून तर सुमन अजून जास्तच आश्चर्यचकित होती. कारण सुमनबद्दल तो जे काही काळजी वगैरे दाखवत असतो ते सगळं काही खोटं आहे हे आता त्याने स्वतःच्याच तोंडाने कबूल केले. आणि सुमन समोर स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली देऊन आता त्याने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. सुमन मात्र निशब्दपणे फक्त त्याच्याकडे पाहतच उभी आहे. त्यावर आता नागराज तिला बोलतो की जेवायचंय का तुला? जेवायचं असेल तर जेव, नाहीतर उपाशी मर. आणि जोरात तिला बेडवर ढकलून देतो आणि तिथून निघून जातो. आता नागराजने दिलेल्या त्याच्या गुन्ह्यांच्या कबुलीमुळे खरं तर सुमन देखील खूप घाबरून गेलेली असते. पण तरी देखील तिने धीराने हे सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. आणि आता ते हे सगळं काही रेकॉर्डिंग सायली आणि अर्जुन दोघांनाही पाठवायचं ठरवते. तर इकडे अस्मिताची तब्येत मात्र बिघडलेली आहे. त्यामुळे अश्विन आता तिला इंजेक्शन आणि औषधं वगैरे देतो. तर घरातील सर्वच जण फक्त पूर्णा आजी आणि प्रताप सोडून सगळेच आता अस्मिताभोवती तिथे जमा झालेले असतात. तर अश्विन आता अस्मिताला गोळ्या घ्यायला सांगतो आणि तिला इंजेक्शन देखील देतो. त्यावर आता अर्जुन त्याला विचारतो की अस्मिताईची तब्येत आता कशी आहे? त्यावर अश्विन सांगतो की तिची तब्येत आता एकदम ठीक आहे. फक्त 4-5 दिवस तिला मेडिसिन घ्यावे लागतील, त्यानंतर मात्र तिला बरं वाटेल. खरं तर अस्मिताचा मूड एकदम ऑफ असतो आणि आता तिचा मूड फ्रेश करण्यासाठी म्हणून अर्जुन आता काहीतरी बोलायचं म्हणून बोलतो की बायको, तुला माहीत आहे का, प्रेग्नन्सीमध्ये चेहऱ्यावर खूप ग्लो येतो. नाही म्हणजे मी तर फक्त ऐकलं होतं हे, पण अस्मिताईकडे पाहून आता मला पटलंय ते. त्यावर अस्मिता बोलते, काही काय बोलतोयस? त्यावर अर्जुन पुढे बोलतो, हो ना, किती छान ग्लो आलाय बघ ना तुझ्या चेहऱ्यावर. पण काही उपयोग नाही आहे याचा. तुला एक गंमत माहिती आहे का? हा ग्लो न फक्त प्रेग्नन्सीपर्यंतच असतो. डिलिव्हरी झाल्यानंतर मात्र हा सगळा काही ग्लो निघून जातो. आणि त्यानंतर मात्र अश्विन देखील त्याच्यामध्ये सामील होतो. आणि अश्विन आणि अर्जुन दोघेही तिला बोलतात की त्यानंतर मग आता हॉरर सीन सुरू होतो. आता दोघेही मिळून अस्मिताला हसवायचा प्रयत्न करत असतात आणि मुद्दामच तिला चिडवून देत असतात. त्यावर सायली बोलते की अहो काहीही काय, अस्मिता ताईंची तब्येत देखील ठीक नाहीये आणि तरी देखील तुम्हाला त्यांची चेष्टा करताय का अशी? त्यावर अस्मिता बोलते, राहू दे ग, अगं हे दोघे शांत बसले तर मला देखील चैन पडणार नाही. आणि सगळं काही नॉर्मल नसताना देखील हे दोघेही सगळं काही नॉर्मल आहे असं दाखवायचा प्रयत्न करताय. हे ते फक्त मला हसवायचा, माझा मूड फ्रेश ठेवायचाच प्रयत्न करतायत. त्यावर आता अश्विन बोलतो की कोण बोललं काही नॉर्मल नाही आहे म्हणून? अगं सगळं काही नॉर्मल आहे. या घरामध्ये ना अबनॉर्मल अशी एकच गोष्ट आहे. आणि आता परत अश्विन आणि अर्जुन दोघेही आता परत तिला चिडवायला सुरुवात करतात आणि म्हणतात की या घरातली एकमेव अबनॉर्मल गोष्ट म्हणजे अस्मिताईच आहे. आता मात्र अस्मिता हसत असते. तर अर्जुन मात्र आता खोटं का होईना पण सायलीसोबत भांडण करायचं नाटक करतो की जेणेकरून अस्मिताच्या चेहऱ्यावर थोडंफार का होईना हसू येईल. तर आता अस्मिता हसते. त्यावर अर्जुन बोलतो की बघ किती छान हसतेस बरं तू, असं हसताना किती गोड दिसतेस बरं तू. नाहीतर एक तर माझी बायको आहे, ती कधी हसतच नाही असं. बघ ना बायको, असं हसल्यावर किती क्यूट दिसतं ते. नाहीतर ही आपली नेहमी असं तोंड फुगवूनच बसलेली असते. मी काही नाही केलं तरी अशी तोंड फुगवून बसलेली असते आणि नेहमी अशी चिडचिड करत असते माझ्यावर. त्यावर आता सायली बोलते, काही काय बोलताय, म्हणजे मी काय कधी हसत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? त्यावर अर्जुन बोलतो की बघ लगेच चिडली ही, कसे मोठे डोळे करून बघतीये माझ्याकडे, बघ बरं. आता इथे सायली आणि अर्जुनचं खोटं का होईना भांडण सुरू होऊन जातं अस्मिताचा मूड फ्रेश करण्यासाठी. आणि त्या दोघांचं भांडण पाहून आता अस्मिता विचार करत असते की किती छान कपल आहे हे.
कसे मस्त एकमेकांशी भांडत असतात, खोटं खोटं का होईना, तरी देखील एकमेकांवर किती प्रेम करतात वगैरे. माझ्याच नशिबात मात्र हे सगळं काही नाही आहे. आता त्या दोघांना पाहून अस्मिता मात्र आता थोडी नाराज झालेली असते. तर इकडे सुमन मात्र विचार करत असते की हे सतत माझ्या मागे मागे माझ्या आसपासच असतात. त्यामुळे आता तो व्हिडिओ मला सायली आणि अर्जुनला देखील पाठवता आलेला नाही आहे. मला सायली आणि अर्जुनशी बोलायला हवं आहे. आता हे बाहेर पडतायत तर बरं होईल. आता हे बाहेर गेल्यानंतर मी लगेचच तो व्हिडिओ सायली अर्जुनला दाखवेल आणि मला सायलीला फोन देखील करता येईल. तर नागराज इकडे बाहेर जाण्यासाठी तयार होत असतो आणि तो आता तिथनं घाई गडबडीमध्येच बाहेर जाण्यासाठी निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर सुमन मात्र लगेचच तिने लपवलेला मोबाईल घेते आणि तो मोबाईल घेऊन आता ती सायलीला फोन करते. तर सायली इकडे अस्मिताच्या खोलीमध्येच असते तोपर्यंत. आता सुमनचा फोन येतात सायली लगेचच तिच्याशी फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते. आता सुमन तिला सांगत असते की नागराजने तिच्यासमोर सगळं काही कबूल केलंय. आता नागराजचा देखील विश्वास बसलाय की सुमन खरोखरच मनोरुग्ण आहे म्हणून, आणि म्हणूनच सुमनसमोर नागराजने सगळं काही कबूल करून टाकले आणि हे सगळं काही सुमनने मोबाईलमध्ये रेकॉर्ड देखील केलंय. आता हे ऐकल्यावर तर सायली देखील खूप जास्त आश्चर्यचकित होते. आता त्यांचा देखील नागराजवर असलेला संशय खरा ठरलाय आणि या सगळ्या मागे मास्टर माइंड जो आहे तो नागराजच आहे याचे पुरावे देखील आता त्यांना मिळालेत. पण सुमन मात्र खूप जास्त घाबरलेली असते फोनवर बोलताना. त्यावर सायली आता तिला धीर देते की काय सांगताय तुम्ही हे सगळं कसं काय कळवून आणलं. तुम्ही घाबरू नका आणि रडू देखील नका. तुम्ही तिकडेच थांबा, मी आणि हे लगेचच येतो तुमच्याकडे. आता सायली सुमनसोबत फोनवर बोलतच असते तर तेवढ्यातच तिथे नागराज येतो. त्यामुळे आता सुमनच्या लक्षात येतं की नागराज आता तिथे आलाय आणि ती लगेचच तो फोन लपवते. आता सायली इकडं फोनवर बोलत असते पण फोन मात्र मध्येच कट होतो. त्यामुळे ती देखील घाबरून जाते. तर अश्विन आणि अर्जुन इकडे अस्मिताला चिडवतात आणि तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता सायली तिथे आल्यावर अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी बिघडलंय. आता अर्जुन तिला इशाऱ्यानेच विचारतो. त्यावर सायली सांगते की सुमन काकू. त्यावर आता अश्विन विचारतो की काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का. त्यावर अर्जुन सांगतो की नाही काही प्रॉब्लेम नाही झालाय. त्यावर आता अस्मिता लगेच बोलते म्हणजे झालं का. आता 5 मिनिटापूर्वी तुमचं भांडण सुरू झालं होतं ते संपलं नाही कुठे, तर आता दुसरंही भांडण सुरू झालं का तुमचं. त्यावर सायली तिला बोलते हो ना अस्मिता ताई, आम्ही आता इथून निघतो, तुम्ही आता झोपा, त्या गोळ्या खा आणि आराम करा. आता अश्विन देखील अस्मिताला त्या गोळ्या घ्यायला सांगतो आणि सगळेजण तिथून निघून जातात. तर आता नागराज इकडे खोलीमध्ये येतो सुमनच्या आणि आता सुमन समोर तो हात धरतो आणि सुमनला घाबरवतो. आता सुमन मात्र खूप जास्त घाबरवून जाते कारण तिला असंच वाटत असतं की नागराजने तिचं बोलणं ऐकलंय की काय. त्यावर नागराज तिला बोलतो की अगं एवढं काय झालं तुला घाबरायला, घड्याळ विसरलो होतो मी माझं घाई गडबडीमध्ये, तेच घ्यायला आलोय मी, तुला पाणी देऊ का मी, एवढी का घाबरली आहेस तू. त्यावर सुमन बोलते की नको मी घेते आणि ती तिथून निघून जाते. आता नागराज त्याचं घड्याळ घेतो पण सुमनचा फोन मात्र तिथेच बेडजवळ पडलेला असतो. त्याच्याकडे काही नागराजचं लक्ष जात नाही. तर इकडे अश्विन देखील आता आवरून त्याचं हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालाय आणि तेवढ्यातच आता तन्वीला जाग येते. त्यावर तन्वी बोलते की हे काय, तू निघालास देखील. आणि ती तिचा मोबाईल पाहते आणि बोलते की मी इतका वेळ कसं काय झोपले, मला जाग कशी काय नाही आली आहे, तू थांब मी तुझ्यासाठी कॉफी आणि नाश्ता बनवते लगेचच. त्यावर आता अश्विन बोलतो की नको आहे मला आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून आता अश्विन त्याचं आवरून जाण्यासाठी निघतो. त्यावर आता तन्वी काहीतरी करून त्याला आता अडवायचा प्रयत्न करत असते. त्यावर अश्विन तिच्यावर खूप जास्त चिडतो व बोलतो की तुला हे आत्ता समजतंय का तुझं चुकलंय म्हणून.
नाही म्हणजे घरातील अन्न असं रस्त्यावर फेकून देताना, एखाद्याच्या तोंडातील असा घास ओढून घेताना तेव्हा मात्र तुला काहीच कळालं नाही का? तेव्हा कळालं नाही का की आपण चुकीचं वागतोय? आता तन्वीच्या मात्र लक्षात आलंय की सुभेदार तर आपल्याला घराबाहेर काढण्याच्याच मागे लागलेले आहेत आणि आता हा देखील आपल्यावर रागावलाय म्हटल्यानंतर आपलं काही खरं नाही. त्यामुळे ती लगेचच आता अश्विनचे पाय धरते आणि बोलते की अरे चुकलं माझं, हवं तर मी तुझे पाय धरते, मी माझ्याकडून परत असं काही एक होणार नाही. त्यावर अश्विन तिला बोलतो की असे पाय वगैरे धरून आहे ना, मी किती मोठा आहे, महान आहे वगैरे असं मला कोणाला दाखवायचं नाही आहे. आणि तुला जर खरंच वाईट वाटत असेल ना, खरंच पश्चाताप होत असेल ना, तर ते तुझ्या वागण्यातून दिसायला हवंय. आणि तिला लेक्चर देऊन आता अश्विन तिथून निघून जातो. तन्वी मात्र विचार करत असते की काहीही झालं तरी हा मात्र आपल्यावर रागावता कामा नये. तर इकडे सायली अर्जुनला सांगते की सुमन काकूंनी सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय आणि नागराज काकांनी त्यांच्या सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपल्याला लगेचच तिकडे जायला पाहिजे सुमन काकूंकडे. बोलता बोलता सुमन काकूंचा फोन मध्येच कट झाला. त्यामुळे आता दोघेही खूप घाबरून जातात. तर कल्पना मात्र दुरूनच त्यांच्याकडे पाहत असते. आता कल्पनाला अस्मिताची काळजी वाटते, त्यामुळे ती लगेचच सायली अर्जुनकडे येते आणि विचारते की काय झालं, काही प्रॉब्लेम नाही ना, अस्मिताची तब्येत तर ठीक आहे ना? त्यावर सायली बोलते हो हो, अस्मिता ताई एकदम ठीक आहेत, आता त्या झोपल्या आहेत जरा वेळ त्यांच्या खोलीमध्ये. त्यावर कल्पना बोलते की सायली तू जरा भाजीला फोडणी देशील का? आणि मी कणिक मळून ठेवली आहे, पोळ्या पण करशील का? त्यावर आता सायलीला तर सुमनकडे जायचं असतं पण तिचा नाईलाज होतो. त्यावर ती बोलते की हो ठीक आहे चालेल, करेल मी. त्यावर अर्जुन लगेच बोलतो की मम्मा आम्हाला ना थोडं कामानिमित्त बाहेर जायचं होतं ग, तू करशील का हे सगळं? त्यावर कल्पना बोलते हां सॉरी, माझ्या खरं तर हे लक्षातच नाही आलं की तुम्हाला कामानिमित्त बाहेर जायचं. त्यावर सायली बोलते की काही हरकत नाही, मी हे सगळं करेल, तुम्ही एकटे जा तिकडे कामाला किंवा आपण हे सगळं आवरल्यावर जाऊयात. त्यावर कल्पना बोलते की नाही अगं, माझा मुलगा जरी वकील असला तरी तो डोक्याने विचार करतो आणि तू मात्र माणसांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा विचार करतेस आणि तुझ्यामुळे त्याच्या केसला एक नवीन रूप मिळतं. तुझी किती मदत होतीये त्याला त्याच्या कामामध्ये हे काही मला दिसत नाही आहे का? आणि तुला काय मी फक्त घरात काम करायला ठेवणार आहे का? मी करेल हे सगळं. आता सायली मात्र तिला समजावत असते की मी हे सगळं करून जाईन. त्यावर आता कल्पना तिला बोलते की तू सुनेने सगळे कामं करायचे आणि मी मात्र बसून राहायचं हे काही मला पटत नाही आहे, तू अर्जुनसोबत जा. त्यावर आता सायली तिला बोलते की हो आता वटपौर्णिमेला मात्र ना मी वडाला सांगणार आहे की 7 जन्म माझ्या नवऱ्याला हीच आई मिळू दे आणि पुढचे 7 काय पुढचे 17 जन्म मला हीच सासू मिळू दे म्हणून. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अर्जुन सुमनकडे आल्यानंतर सुमन तिने नागराजचा रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ सायली अर्जुनला दाखवते आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुन देखील खूप संतापतो आणि तो बोलतो की मी आता लगेचच रविराज काकाला हे सगळं काही सांगणार आहे आणि त्यानंतर पोलिसांना फोन करणार आहे. आता सायली देखील खूप चिडली आहे आणि ती बोलते की नागराज काकांचे 100 अपराध आता भरलेत, त्यामुळे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. आता सायली अर्जुन हा पुरावा रविराजपर्यंत पोहोचवू शकतील का? नागराजला शिक्षा होईल का? हे सगळं पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील भाग पाहायला देखील विसरू नका आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.